माऊली नमस्कार. या संध्याकाळी तुझा असा तृप्त चेहरा पाहिला की खात्री पटते की तू तुझं आयुष्य आनंदाने जगली आहेस आणि तुझ्या हाती जे काही आहे सध्या त्याच्यावर तू खुश आहेस. हे मानसिक समाधान लाभायला माऊली एक फार महत्वाची गोष्ट असावी लागते, ती म्हणजे परमेश्वरावर आणि आपल्या नशिबावर आढळ श्रद्धा. ती तू कायम ठेवलीस. पण माते, असे अनेक लोक आहेत जे काहीतरी स्वार्थ मनात धरूनच देवाचं स्मरण करतात. लोभी, स्वार्थी, अगदी शतानंदच्या नेमकं उलट. अशा वेळी देव त्यांना कसा सुतासारखा सरळ करतो, ही आजची आपली कथा त्या व्यापाऱ्याची. इलावती, इलावती, ऐक माझे. तुम्ही मला काही सांगू नका. इलावती, आडमुठ्यासारखी वागू नकोस. सरका बाजूला. अगं जनरीत आपण नको का सांभाळायला? बरोबर, जनरीत सांभाळचा वसा मीच घेतलाय जणू. कुठल्याही समारंभात जाऊन अपमान गिळून येते मी, तरीही मीच अडमुठी ना. तुमचं काय जाते हो बोलायला? तुझ्या लक्षात येत आहे का? दुर्गा देवींकडे असलेला समारंभ आहे हा, म्हणजे सावकार धनाधीश यांच्या पत्नीकडे. अगं तू जर त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केलेस तर त्याचा आपल्या पुढच्या व्यापारासाठी फायदा नाही का होणार? कायम कायम तुम्ही ह्या व्यवसायाच्या मागे लागलेले असता. इतकं जर माझ्यात आणि ह्या संसारात रस घेऊन वागले असता ना, तर प्रेमानं एखादं मूल नांदले नसते का या घरात. सदा ना कदा अपत्य नसल्याचा शोक नको करूस. नाही तुझी दिंड काढली तर नाव सांगणार नाही नाता. काय झाले नाथा? असा पायरी सोडून माझ्याशी बोलतोयस? मी तर पायरी तोडून बोलतोय, पण तू तू तर नीच पायरीला जाऊन वागला आहेस माझ्या संगे. अधिक अपमान मी सहन करणार नाही. तो तू माझ्याशी दुष्टपणे वागायच्या आधी विचार करायला हवा होतास. मी काय दुष्ट वागलो तुझ्याशी? माझ्या अप्रोक्ष माझ्या चाकरांचे कान भरले आणि म्हणतो कसा हा सर्व व्यापार ह्याचा आहे. व्यापार करायचा मी आणि सारे श्रेय घेणार हा. तू विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही. नाथा, जीवावर, अन्यथा अन्यथा काय? आता या क्षणापासून मी तुझ्या बरोबर व्यावहारिक संबंध नाकारतो. मी तात्काळ आपल्या राजांची भेट घेतो की नाही बघ. तुझ्यासारख्या स्वार्थी मनुष्यास कोणताही राजा आपल्या दरबारात उभं करणार नाही. चला रे. अहो, तरीच मी मगापासून विचार करीत आहे की कोण बरे माझ्या पावलामागे पावले टाकीत येत आहे. कोण आपण? काय हवे आहे आपल्याला? आमचा परिचय राहू दे. तुला काय हवे ते सांग. मनात काय चालू आहे तुझ्या? असे जर मनातले सहज प्राप्त झाले असते तर आणि काय हवे होते? माझी वाणी कधी खोटी ठरली नाही. वयास काय झाले? तुमच्या बुवांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तुम्ही काय स्वतःच भगवंत समजता का? आणि मला जे हवे आहे ते तुम्ही नव्हे, आमचे राजे मिळवून देतील. तुमच्यासारखे भोंदू साधू नाही. प्रभू, सदर इसम मला अत्यंत उद्दाम, उद्धट, उन्मत्त आणि असंस्कारी भासतो आहे. आपण असे का म्हणाला होतात की
हा सर्वांसाठी आदर्श ठरेल. मुनिवर, आजवर आपण अनुभूती घेतली इथं ही भक्तांच्या निस्वार्थी प्रेमाची, त्यांच्या उत्तम आचरणाची. पण हा साधुवाणी देखील उत्तम असा आदर्श बनू शकेल, कारण भरकटलेल्या मनाने पुन्हा सत्कर्माचा मार्ग स्वीकारणाऱ्या मनुष्याचे हा उत्तम असे प्रतीक बनेल. ओले माझ्या राजा, ओ नाही नाही, ओ ओ ओ ओ ओ नाही. बाई ग, आईचा स्पर्श कसा लगेच कळतो ना लेकराला. अहो तसं नाही, अजून त्याला इतर कुणाच्या स्पर्शाची सवय नाही ना, म्हणून. अगं, याची दृष्ट तरी काढ. ह्याच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या भगिनी असताना कोण कशाला वाईट चिंतेल. दुर्गामती, कशा आहेत तुम्ही? तू कशी आहेस ग? मी हे आलेचा ठेवून. दुर्गामती, तू कशी आहेस? मी बरी आहे. आणि बाळ कसं आहे? बाळ सुद्धा बरे. ही लीलावती, या पाळण्याला स्पर्श करण्याआधीच आपण बारसे उरकवून घ्यायला हवं. हो हो, लवकर करा. ए चला ग चला, सगळ्याजणी पाळणा धरायला या बघू. बाळाला आशीर्वाद द्यायचे. हा, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी राम घ्या, कोणी लक्ष्मण घ्या. या ग सयानो, या या या. अगं, त्याचं नाव काय? माझ्या या गोंडस बाळाला आजपासून यशोधन म्हणून ओळखल्या जाईल. दुर्गामती, खूप छान नाव आहे. धन्यवाद. तू भोजन करूनच जा हा लीलावती. अगं, मी भोजनासाठी का आले इकडे? मला कधी एकदा ह्या बाळाला हाती घेऊन आशीर्वाद द्यायचे होते. दे ना. अगं ग, काय ग हे? तुला कळत नाही का? तुझी सावली सुद्धा पडायला नको याच्यावर. आणि तू तू याला हातात घेण्याच्या गोष्टी करतेस. काकू, असे का बोलत आहात आपण? अगं, विवाहून इतकी वर्ष झाली, अजून जिच्या घरी पाळणा हल्ला नाही, तिनं इथं येण्याचं धाडस करावंच कशाला म्हणते मी. माझ्यात मातेचे हृदय नाही? मी त्याला मायेने जवळ नाही घेऊ शकत का? नाही, असे अपशकुन व्हावं एवढं दुर्दैव अजून आमच्यावर ओढवलेलं नाहीये. हे बघ, तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल ना, तर इथून त्वरित निघून जा. कशाला आली काय माहिती? कार्यक्रमात येऊ नये हे सुद्धा साधं कळत नाही. बघा ना, कळतच नाही जायचं एवढं बोलले तरी. ए, कुठे चाललायस? ए, सेवक आहेस ना, मला प्रश्न विचारतोयस? तू तुझे काम कर. मी माझंच काम करतोय. इथून कोणालाही आत जाऊ द्यायचं नाही, हे माझं काम. हो का? माझे महाराजांजवळ तातडीचे काम आहे, त्यांना भेटावयाचे होते. मी जाऊ शकतो का आत? महाराजांची देवालयात पूजा चालू आहे, महत्वाच्या व्रताची पूजा, आणि त्यामध्ये व्यत्यय आलेलं त्यांना चालणार नाही. काय करावे? आज तर चांगला मुहूर्त आहे, महाराज पूजेत मग्न आहेत. आज जर काही याचना केली तर नक्की पूर्ण करतील. माझे ऐका ना, मला फक्त एकदा महाराजांना भेटू द्या, कृपा करा. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी जलप्राशन करून येतो. अरे तो पळाला पळाला पळाला. अरे तू काय करत होता? चल. तुझी सावली सुद्धा पडायला नको याच्यावर.
आणि तू तू याला हातात घेण्याच्या गोष्टी करतेस. अगं, विवाहून इतकी वर्ष झाली, अजून जिच्या घरी पाळणा हल्ला नाही तिनं इथं येण्याचं धाडस करावंच कशाला म्हणते मी. हे बघ, तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर इथून त्वरित निघून जा. कशाला आली काय माहिती. अशा कार्यक्रमात येऊ नये हे सुद्धा साधं कळत नाही. परमेश्वरा, कुठल्या जन्माची शिक्षा देत आहेस तू मला? माझं काय चुकलंय ते तरी सांग. आचार्य, अहो आश्चर्यम. आपले निदान आणि आडाखे इतके अचूक ठरत आले आहेत, त्याचा आपल्याला वारंवार प्रत्यय येत गेला. आपण दिलेले उपदेश आणि सुचवलेले व्रत आजपर्यंत कधीच अपयशी ठरलेले नाही. ज्यांच्याकडे धन नव्हते त्यांना आपण व्रत करायचा सल्ला दिलात आणि ते धनवान झाले. इतकेच नव्हे तर ज्यांना अपत्य नव्हते त्यांना आपण व्रत सुचवल्यानंतर अपत्य प्राप्ती झाली. आहा, देवी, आपण क्षमा करा आचार्य, मी आपले संभाषण ऐकले. मला आपली मदत हवी आहे. तुझे नाव काय पुत्री? मी लीलावती. आचार्य, खरंच तुमच्याकडे कुठल्याही समस्येवरती उपाय आहे? अर्थात आचार्यांकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. महाराज, 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 सोडा मला, सोडा. महाराज, मला आपली भेट हवी आहे. हे सोडा त्यांना. बोला, यावेळी तुम्ही इथे येऊन व्यत्यय का आणलाय? महाराज, क्षमा असावी. मी साधुवाणी याच नगरीतील सामान्य व्यापारी आहे. व्यापार करणे हे माझे स्वप्न आहे महाराज. परंतु माझ्याकडे धन नाही. धनासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. मी काय करावे अशी आपली अपेक्षा आहे? महाराज, आपण जर मला धन दिले तर मी माझा व्यापार वाढवू शकतो. आपणच माझे तारणहार आहात महाराज. तुम्ही खूप सुमुहूर्तावर आला आहात. आजच्या दिवशी मी कोणासही मदत नाकारत नाही, परंतु हे इतक्या सहज होणार नाही. आम्ही आता तुमची इथे एक परीक्षा घेणार आहोत. जर का तुम्ही मदतीस पात्र आहात हे कळल्याखेरीज आम्ही तुम्हाला धन देऊ शकत नाही. मी तयार आहे महाराज. आम्ही दिलेल्या धनाचे नेमके काय कराल? त्या धनाचा मी स्वतःसाठी शून्य वापर करीन. व्यापारात मला जी वृद्धी करता आली नाही ती वृद्धी मी करेन. भरताने जशा श्रीरामाच्या पादुका आयुष्यभर जपून ठेवल्या तसेच मी हे लक्षात ठेवीन की हे धन माझे नाही. आणि ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी हे धन मी तुम्हास पुन्हा सुपूर्द करीन. समजा तुमच्या या व्यवसायात भविष्यात अपयश आले तर? तसे होणार नाही महाराज. आपण लढाईला जाताना कधीही आपला पराभव होणार आहे असा विचार करीत नाही. म्हणूनच तर आपण सर्व लढाया जिंकलेल्या आहेत. आणि हा व्यापार करणे ही माझी लढाई आहे आणि ती मी हरणार नाही. वा, आपला आत्मविश्वास कौतुकास पात्र आहे. सेवक, एकदा का धन मिळाले की झाले. या राजासही कर्ज देऊ शकेल असा मोठा व्यापारी होईल हा साधुवाणी. हे घ्या. यापुढे कुणाही समोर तुम्हाला धनाकरता हात पसरावे लागणार. महाराज, महाराज, आपण खरेच धन्य आहात महाराज, धन्य आहात. उठा. हे घ्या.
धन्यवाद महाराज. महाराज, ही कसली पूजा होती? ही पूजा आहे सत्यनारायणाची. पुत्री, तुझ्या हाताची चव म्हणजे भुकेल्या व्यक्तीस तृप्ती देणारी. आम्ही भोजन करून समाधानी झालो आहोत. सांग, असे कोणते कहूर माजले तुझ्या मनात? आचार्य, माझ्या विवाहास 8 वर्ष होऊन गेली, तरी देखील आम्ही अपत्यविना संसार करीत आहोत. आणि यासाठी मी सतत अपमान सहन करत आले आहे. आचार्य, मला माझे स्वतःचे अपत्य हवे आहे. या समस्येचे समाधान आहे. एक व्रत आहे, ते मनोभावे पूर्ण करावे लागेल. तुम्ही सांगाल ते व्रत करेन मी. श्री सत्यनारायणाचे व्रत. तू, तुझे पती दोघांनी मिळून हे व्रत मनोभावे पूर्ण करावे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत केले जाते. परंतु स्वार्थ हा यामागे हेतू नाही. आपल्याला आयुष्यात जे काही साध्य करायचं आहे त्यासाठी साक्षात भगवंताला विनवणी करणार, त्याचा आशीर्वाद मागणार असं हे व्रत आहे. परंतु हे व्रत केल्यानंतर मला यश प्राप्त होईल ना? काळजी नसावी देवी, अनेक महिलांना याची प्रचिती आलेली आहे. तुझ्या पतीस या व्रताची माहिती प्राप्त झाली आहे असे जाणवते. लीलावती, लीलावती कुठे आहेस? अहो, माझ्याजवळ एक वार्ता आहे. तुम्ही तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तेच आहात ना जे सकाळी मला भेटला होता? तरीच मला वाटलंच होतं की माझ्या घरी येऊन चोरी कराल म्हणून. तुम्ही आरोप करताय आमच्यावर. असो, आम्ही येतो आता. अहो, मी सांगितलेले ध्यानात ठेव. आधी मी जे सांगितले ते ध्यानात ठेवा. निघा इथून. अहो, आचार्य, आचार्य, अहो, हे काय केलं तुम्ही? त्यांनी आपल्याला अपत्य प्राप्तीसाठी सत्यनारायणाचे व्रत करायला सांगितले आहेत. हे तू नको सांगूस मला. लीलावती, आज काय घडलंय बघ. साक्षात महाराजांनी मला मोहरा दिल्या, धन दिलंय व्यापारासाठी. एकदा काही व्रत केले ना की मी माता होईल. ही सर्व स्वप्न पूर्ण होतील. मला देखील समाजात मान मिळेल. हे धन म्हणजे पहिली पायरी आहे. आता हळूहळू बघ, पंचक्रोशीतील सर्वात मोठा व्यापारी होतो की नाही ते. माऊली, मला अशा माणसांचं नेहमी आश्चर्य वाटत आलंय की जे पोटतिडकीनं देवाची प्रार्थना करतात, स्वतःची वृद्धी करून घेतात आणि नंतर ज्यांनी आपल्या कठीण काळात आपल्याला मदत केली त्याला पार विसरून जातात. अशा स्वार्थी लोकांना भगवंत कधीतरी त्यांची जागा नक्कीच दाखवतो. पण तोपर्यंत कोणाच्या हातून किती आणि काय काय चुका होत आहेत हे भगवंत पाहत असतो. जसं त्या शिशुपालाचे 100 अपराध भरेपर्यंत त्याला काही शिक्षा केली नाही, तशीच या साधूवाण्याच्या बाबत भगवंताची काही योजना असू शकते का? अहो, हेच तर आपल्याला बघायचंय पुढील भागात. तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.